नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये। तर आज मी बनवणार आहे शिरकुंबा। मी काय बनवणार आहोत आपण? शिरकुंबा। तर शिरकुंबा बनवायचा आहे आपल्याला। तर मी सांगते तुम्हाला शिरकुंबा कसा बनवायचा। तर शिरकुंब्यासाठी मी घेतला आहे दूध। त्याला छानपैकी मी उकळून घेतलं। हे बघा दूध। मम्मी काय बनवायलीस तू? मी चहा बनवायले, ब्लॅक टी। तुझा चहा केव्हा होणार आहे? होतंय आता वेळ 5 मिनिटांनी। कर मग पटकन जरा। मम्मीचा चहा झाल्यानंतर आपण बनवणार आहोत शिरकुंबा। चला बनवा बनवा, छान पैकी मस्त बनवा। केसर टाकणार मध्ये थोडस टाकायचंय ना। थांब केसर घेते। केसर, तूप, केसर घेतला आहे मी। नंतर तूप घ्या, काजू बदाम घ्या। ठीक आहे, हे आपण यावर ठेवूयात। पक्कड कुठे आहे? अरे बापरे, हा पक्कड। दुधाला आपण इकडे उकळायला ठेवूयात। दूध छान पैकी उकळलं आहे। तुला 100 रुपये टाकाले का? 100 रुपये? तर मम्मी गाईज मला 100 रुपये टाकत आहे। मी चहा बनवायचीच कुठे गेला? चहा बनवलेला कुठे गेला? बघा मित्रांनो, मम्मी चहा बनवली आणि स्वतःच पिऊन टाकली। मला तर कोण चहा सुद्धा देत नाही। आणि मी तर शिरकुंबा बनवायले त्यांच्यासाठी। जाऊ द्या, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। जाऊ दे, काहीतर जुळवाजुळवी केली। तर आता आपण घेत आहोत वरवट्टा। आता वरवट्टा कशासाठी? पहिलं वरवट्याला आपण पुसून घेऊता। पुसायचंय कशाला? तर मम्मी याच्यामध्ये काही पण वाटते, जसं मिरच्या वाटते, अद्रक वाटते, लसूण वाटते। शिरकुंबामध्ये वास येईल त्याचा घाण। शिरकुंबा मग खाऊ नाही वाटणार, त्याच्यासाठी वरवट्याला पुसून घ्यायचंय। परत म्हणजे एक प्लेट घेऊत। प्लेट मध्ये घेऊयात आपण काजू बदाम। मम्मीने काजू बदामची अशी एक पोटली बांधून ठेवली आहे। हे आपण घेतले बदाम, आपण काजू घेऊयात। हे बघा, आपण काजू बदाम घेतले। या काजू बदामला आपल्याला घ्यायचे वाटून। पुसून तर घेतले, थोडं पाणी राहिलं रे। ठीक आहे, चला आपण याच्यामध्ये घेऊयात काजू। आपल्याला काजूला मस्त पैकी घ्यायचं आहे वाटून। आपण या काजूला मस्त पैकी घेतला आहे वाटून। आपल्याला मोठं मोठं वाटून घ्यायचंय, जास्त बारीक पण नाही वाटून घ्यायचं। ह्या हाताने याला असं खालीवरी करायचंय। अरे बापरे, किती उडतंय राव। थोडं मला मित्रांनो असं वाटायला येत नाही, तरी पण वरवट्यात वाटलं मी, थोडंच वाटलं रे। घेऊयात ह्या चमच्याची मदत। ह्या चमच्याच्या मदतीने काढूयात, हाताने तर निघत नाही। मित्रांनो, काजू तर वाटलेले आहेत पण बदाम वाटलेले नाहीयेत, त्यामुळे आपल्याला बदाम घेऊन डबल वाटायचे। मला तर आधीपासूनच डबल काम करायचे सवय, मी कधीच कोणतं काम नीट नाही करत। तरी पण मी नीट करायचा प्रयत्न करत आहे। तुम्ही माझ्यासारखं करू नका, तुम्ही चांगल्या पद्धतीने बनवा। अरे बापरे, हे काय यार, याची गतच कसली आहे काय माहिती। वरवट्यात लोक कसं वाटतात। मी तर ना एका दिवशी ना ह्याच्यामध्ये मिरचू वाटत होते। मिरचू वाटत वाटत गेलं माझ्या डोळ्यात। मी चिरकून केलं सगळं गाव जवळ।
सगळे गावातले लोकांनी काय झालं म्हणजे जोर जोरात चिपकत होतं बघा. अरे मिरचू गेल्यानंतर चिरगायचं नाही तर काय करायचं, हे वरवट्टा आहे ना असा आपटला ना ते डायरेक्ट डोळ्यातच डायरेक्ट. हेच असतं. किती वाटते बघा मित्रांनो ह्याला मी, तरीही वाटत नाहीये. फायनली हे वाटलंय. आपल्याला मोठं मोठं साठवून घ्यायचंय. त्यापेक्षा मिक्सर मध्ये वाटलं तर बरं झालं असतं, पण मिक्सर मध्ये जरा बारीक वाटतं ना, त्यामुळे नाही वाटत आहे. त्याच्यामध्ये थोडे बदाम राहिलेले आहेत आणि काजू पण आहेत. काजूला पण थोडं वाटून घेऊ. कसं आहे ना, काही बनवायचं म्हणलं तर नीट बनवावं लागतं. चांगलं नाही बनवलं ना तर लोक नाव ठेवतात. लोक नाही, घरचेच ठेवतात. लोकांचं काय जाऊ द्या, लोक काय माझं खायला येईल काय. तर आपण हे त्याला मस्तपैकी घेतला आहे वाटून, तर वरवट्याला ठेवून देऊत आपण बाजूला. मस्तपैकी हो का, हे बघा काजू मस्तपैकी वाटले आहेत, बघू शकता. आता आपण घेत आहोत हे खीरवाले शिवकुंभावाले शेवाई. तो शेवाई घेतो आपण. इतकं बस झालं. थोडे उरले आहेत पण इतकेच बस झाले. आपण घेतलेत शेवाई. नंतर आपण घेणार आहोत मनुके. हे आहेत मनुके बघा, मनुके घेतलेले आहेत मी. तर आपण घेतली आहे शेवाई पण. पुन्हा घेणार आहोत आपण हे मिल्क मसाला. हा मिल्क मसाल्याचं नाव आहे केसरी मिल्क मसाला. हे आता आपल्याला नाही टाकायचं, हे शेवटाला टाकायचं. नंतर घेतला आहे केसर. केसर पण शेवटाला टाकायचं आहे. आता आपण हे गॅस चालू करूयात. नंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे तूप. तूप टाकायचे. तूप टाकण्यासाठी घेतलं आहे चम्मच. हे बघा मी घेतलं आहे तूप. तूप चांगल्या प्रकारे टाकून घ्यायचे. अरे बाबा सांगलं. आता हे खराब झालं तर मलाच भरपाई करावं लागेल याची. भरपाई म्हणजे दुसरं काही नाही, पुसून काढावं लागतंय, भांडे घासून काढावं लागते. पण तसं मी नाही करणार, मी फक्त हे बनवणार आहे. हे लाकडी उत्तन आहे. या अशा पॅनसाठी याचीच गरज असते जास्त, नाही तर खराब होतो. आपल्या तुपामधून धूर निघत आहे आता, तर आपल्याला धूर निघत आहे म्हणजे मी जास्त वेळ घेतला. आता आपण यामध्ये टाकून घेऊ शेवाया. हे बदाम पण टाकून घेऊयात. मनुके सगळं टाकून घ्यायचे आपल्याला. सगळं टाकून घ्यायचे. त्यामध्ये मस्त असं खरपूस सगळं भाजून घ्यायचं. जर याच्यामध्ये तूप कमी पडलं असेल तर अजून टाकायचं. तुम्ही बघू शकता, दिसतच असेल तरी मी. तर मित्रांनो आपण यामध्ये दूध पण टाकून घेतलं आहे. तुम्हाला लपून टाकले मी यामध्ये दूध. तर आपण यामध्ये साखर टाकून घेतली आहे. याला मस्तपैकी आपण उकळू देऊ 10-15 मिनिट. 10-15 मिनिट म्हणजे 10 मिनिट तरी उकळू देऊ. तर ठीक आहे. तर मी केलेला शिरकुंबा तयार झाला आहे. तर मी याला टेस्ट करून बघणार आहे कसा लागतो. तर मी याला वाटीमध्ये फर्स्ट काढून घेईल. काढून घेतल्यानंतर ना शिरकुंबा हा बघा किती मस्त दिसतोय ना. त्याचा वास पण खूप भारी येतोय. हा खायचंय पटकन, पण खूप गरम लागायलाय. खूप मस्त लागायलाय. तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझा ब्लॉग कसा वाटताय यासाठी कमेंट करून सांगितलात तर मी अजून चांगला बनवत जाईल. त्यामुळे मला कमेंट करून सांगा की माझा शिरकुंबा कसा झालाय आणि माझा ब्लॉग पण कसा वाटतंय. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय, टाटा.